ठाकरे साहेब. व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच दिवसानंतर पालघरमध्ये आलोय, पालघर मतदारसंघात. आणि मला आश्चर्य वाटतं की जो विषय आपलं युती सरकार 95 साली होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी संपवून टाकला होता, तो पुन्हा जिवंत कोणी केला. आणि तो विषय तुम्हाला माहिती आहे, वाढवण बंदर. मला आठवतंय की त्या काळामध्ये वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली. जनतेचा विरोध आहे, जनतेचा विरोध आहे. मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव तू स्वतः जा, तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे, ते काय म्हणतायत. आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो. कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील. आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं, त्याच्यानंतर माता भगिनी, सगळे वृद्ध, आम्हाला काही झालं तरी वाढवण बंदर नको, जीव गेला तरी चालेल, आणि जर करणार असाल तर आम्हाला गोळ्या घाला आणि आमच्या छाताळावरनं जाऊन मग वाढवण बंदर करा. एवढ्या तीव्र भावना त्यांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या. मी घरी गेलो आणि शिवसेना प्रमुखांना सांगितलं की अशा तिथल्या तीव्र भावना आहेत. शिवसेना प्रमुखांनी तात्काळ मनोहर जोशींना फोन लावला होता आणि त्यांना सांगितलं होतं की पंत, वाढवण बंदर रद्द. मग आता तेव्हा घेतलेला निर्णय, याला परत कोणी हवा भरली. आणि हवा भरली ती भरली. जनतेच्या विश्वासाला किंमत न देता तुम्ही जर का प्रकल्प राबवणार असाल तर माझं म्हणणं राबवूनच बघा, राबवूनच बघा. तुम्ही काय प्रकल्प राबवणार? जनतेचा बुलडोजर तुमच्या सरकारवरनं उद्या आम्ही फिरवणार आहोत. हा जनतेचा बुलडोजर आहे. जेव्हा तुम्ही तिकडे खुर्चीवरती बसता तेव्हा तुमच्याकडे सगळी मस्ती असते, मस्तीच. आता संजय आपण जे बोललात की यांच्या डोक्यात अहंकार गेलेला आहे. मी आजच पेपरमध्ये वाचलं, आरएसएसचे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत, ते असं म्हणालेत की रावण विद्वान होता. अहो, रावण निदान विद्वान तरी होता, पण अहंकारामुळे त्याचा घात झाला. हे तर विद्वान पण नाहीयेत, नुसताच अहंकार आहे. उपयोग काय? म्हणजे रावणाचा वध हा प्रभू श्रीरामचंद्रांनी केला, पण तरी देखील रावण विद्वान होता असं मोहनजी भागवत म्हणतायत. पण तुम्ही जे बसलेत तिकडे ते विद्वान पण नाहीयेत. बरं, वाढवण बंदर नक्की कोणासाठी करताय? काय विकास होणार आहे? कोणाचा विकास होणार आहे? इथे हे माझ्या समोर बसलेले आहेत, त्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळणार आहे? आणि विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात, येतील आणि हात जोडून सांगतील, भाई और बहनों, मेरा और पालघर का बहुत पुराना रिश्ता है. हा, सांगू शकतात. कारण कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगता येत नाही. रिश्ते है ठीक है, लेकिन रिश्ता कौन निभाएगा? रिश्ता है तो रिश्ता निभाओ.